नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ओके. तर आता सगळ्यात महत्त्वाचं काय, आपल्या एरियातील ज्या शाळा आहेत, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, अशा शाळा ज्या की 3 किलोमीटरच्या आत असतील, 1 किलोमीटरच्या आत असतील, ह्या सगळ्या शाळा ज्या आहेत, तर याची लिस्ट आपण कशी बघू शकतो, हे आपण आज बघणार आहोत. तर आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, सिम्पली Googleवरती जायचं आणि आर-टी ॲडमिशन हे आपण टाइप करायचं. ओके. आर-टी ॲडमिशन सिम्पली टाइप केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येते आर-टी 25% ॲडमिशन. 25% ॲडमिशन याचा अर्थ आहे, की जेवढ्या काही 100% जागा आहेत, तर त्यातल्या 25% ह्या जागा फक्त आणि फक्त आर-टी अंतर्गत जे काही विद्यार्थी ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी राखीव असतात. तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे बघा, ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची पहिलीच वेबसाईट आहे आणि आर-टी 25% ॲडमिशन याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे असंच होम पेज तुम्हाला दिसणार आहे आणि याच्यामध्ये इथं दिलेलं आहे बघा, आर-टी 25% ॲडमिशन पोर्टल. तर आपण या प्रकारचं होम पेज बघू शकता आणि इथं आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता सन 2024-25 या वर्षाकरिता आर-टी 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आर-टी प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन. तर हे आपल्याला आता बघायचं आहे, की याची लिस्ट. आता इथं बघू शकता, की आर-टी 25% ॲडमिशन स्कूल रजिस्ट्रेशन कसे करावे वगैरे हे आपल्यासाठी नाहीये. तर सगळ्यात महत्त्वाचं आता त्याची लिस्ट जी आहे ती आपल्याला बघायची आणि जे शाळांची नोंदणी होती ती आता पूर्ण झालेली आहे आणि लिस्ट ऑफ स्कूल. आता हे पोर्टल तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर इथं बघू शकताय, की लिस्ट ऑफ स्कूल अलोंग विथ अप्रूव्ड फी. ओके. तर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पोर्टल ओपन होतं आणि त्या डायलॉग बॉक्समध्ये बघा, स्टेट महाराष्ट्र आणि जो काही तुमचा डिस्ट्रिक्ट आहे, तो तुम्ही इथं उघडू शकताय. आता समजा एकंदरीत मी इथं सोलापूर डिस्ट्रिक्ट ओपन करतोय आणि इथं बघू शकता, की सर्च तुम्हाला काय करायचं आहे, बाय ब्लॉक और बाय नेम. तर तुम्ही सरळ बाय नेमनी इथं क्लिक करून बघू शकताय, की तुमच्या जवळची शाळा याच्यामध्ये ॲड आहे की नाही. ओके. तर इथं बघा मी टाकतोय एका शाळेचं नाव. सिम्पली जे काही असेल ते टाकू शकता तुम्ही. अरिहंत. ओके. तर मी असं अरिहंत टाइप केल्यानंतर बघा सर्च होतंय आणि सर्चमध्ये रिझल्ट आहेत बघा. अरिहंत पब्लिक स्कूल पंढरपूर, अरिहंत पब्लिक स्कूल पंढरपूर सी आणि अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूल. ओके. तर या आता 3 शाळा रजिस्टर आहेत. तर याच्यामध्ये मी काय करू शकतो, की जे काही आम्हाला पाहिजे आहे, त्याच्यावरती क्लिक करणार आणि त्या शाळेची सर्व माहिती इथं दिसते. बघा इथं काय दिसतंय, स्कूल कोड आहे, स्कूल नेम आहे, अरिहंत पब्लिक स्कूल पंढरपूर, एस्टॅब्लिश्ड इयर आहे 1975 म्हणजे 1975 ला. स्कूल कॅटेगरी आहे प्रायमरी विथ अप्पर प्रायमरी. बघा स्टँडर्ड कुठला आहे? प्रायमरी विथ अप्पर प्रायमरी म्हणजे फ्रॉम 1 टू 7 म्हणजे 1ली पासून 7वी पर्यंत. ओके. स्कूल टाइप आहे को-एज्युकेशन, मॅनेजमेंट टाइप आहे प्रायव्हेट, पर्मनंट, अनएडेड, स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट सोलापूर, तालुका पंढरपूर, क्लस्टर पंढरपूर, विलेज पंढरपूर, पिन कोड वगैरे हे बाकीचं दिलेलं आहे. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची माहिती जी आहे, ती हे आहे बघा. स्कूल एंट्री लेव्हल फर्स्ट स्टँडर्ड, मिनिमम एज किती असणार आहे मुलाचं किंवा मुलीचं? इयर्स 6. जर पहिल्या इयत्तेत तुम्हाला प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल, तर पाल्याचं वय जे आहे, ते मिनिमम 6 पाहिजे आणि मॅक्सिमम 7. 7 7 इयर, 5 मंथ्स एंड 30 डेज इथपर्यंत चालू शकतं. टोटल स्ट्रेंथ आहे बघा यांची 40 म्हणजे 40 विद्यार्थी यांची पूर्ण स्ट्रेंथ आहे आणि आर-टी अंतर्गत यांच्या शीट्स आहेत त्या किती आहेत 13. म्हणजे व्हॅकन्सी किती झाल्या टोटल 13. तर या पर्टिक्युलर शाळेमध्ये किती व्हॅकन्सी आहेत 13. तर या पद्धतीने तुम्ही बाकीचे सगळे स्कूल बघू शकता जे तुम्हाला हवं आहे ते. तर याच्यानंतरची ॲडमिशन प्रोसेस कधी चालू होईल वगैरे हे मी आपल्या चॅनलवर कळवत जाईनच. जर आर-टी विषयी आणखी काही माहिती हवी असल्यास किंवा मदत हवी असल्यास तुम्ही
कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्याबद्दल मी जर जास्त कमेंट आल्या तर नक्कीच व्हिडिओ बनवीन आणि ॲडमिशनची डेट जशी येईल तशी मी या आपल्या चॅनलवरती नवीन अपडेट देईन. नमस्कार.